नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता आहे नवकार प्रीमियर लीगचा दुसरा दिवस. जसं मी तुम्हाला काल बोललो होतो की आपण पहिल्या दिवसाचा एक ब्लॉग अपलोड केला आहे, तो जाऊन नक्कीच बघा चॅनलवरती आपल्या. आणि आजचा ब्लॉग, आज फायनल डे आहे आणि आज आमची मॅचसुद्धा आहे. तर पहिलीच मॅच आमची आहे. आता आम्ही चाललो आहे सर्व देवाऱ्यात पाया वगैरे पडून, कारण आमचं पूर्ण टीम आहे ना, आमची ती पूर्ण कुटुंबाची टीम आहे. फक्त आमच्यात 2 प्लेयर बाहेर पाटील आहेत, बाकी सर्व भगत आहेत. तर त्याच्यामुळं आम्ही आता चाललो देवाऱ्यात पाया वगैरे पडू आणि मग डायरेक्ट ग्राउंडवरती जाऊ आणि मॅच चलो. 8 वाजता या भगत कुटुंब परिवार टीम निघलेली आहे आता मॅचसाठी रेडी. फक्त हे 2च प्लेयर फक्त पाटील आहेत, बाकी पूर्ण कुटुंब टीम आहे. महाराष्ट्र पोलीस. आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट. टिंगटॉक पुणे भगत कुटुंब परिवार आता सर्व चालले देवलात. बघा अजून हा तर आता आम्ही मंदिरात गेलो होतो आणि आमचा कॅप्टन पण सोबतच आहे आमच्या. फक्त एकालाच डबल आहे. तर कॅप्टन कॅप्टन तुला काय बोलायचं आजच्या आपल्या मॅच बद्दल? आज जगदे भगत आज पूर्ण कुटुंब मॅच बघायला येणार आणि आज धमाकूल उडू. संगारी असं पाऊल विजयाकडे. चला तर आता डायरेक्ट ग्राउंडवर. तुझे भक्तीचा गाजा वाजा मी गाता वरतीला. तुझे भक्तीचा गाजा वाजा मी गाता वरतीला. बक्षीस देण्यात येईल. ओके. जी टीम आली आहे कॉमेंटेटर बिली पाउंडी. आणि ते उपस्थित नाहीये. अनुपाली सामना मोठा होणार यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. लढत आपल्याला चांगली पाहायला मिळेल मैदानामध्ये. मी दरम्यान विनंती करतो दोन्ही संघनायकांना की त्यांनी येऊन आपली नाणेफेकी करून घ्या. गट्ट्या, तुला 3 बॉल 5 असताना निमिष पाटीलने बॅटिंगसाठी पाठवलं, तेव्हा तुला तुझ्या मनात काय होता? म्हणजे मनात एवढाच होता की मी मॅच फिनिश करून येईन. आणि तेव्हा 6 मारलास, त्याच्यानंतर तुम्ही जो सेलिब्रेशन केला त्याच्याबद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दल काय तर आता आपण चाललोय ग्राउंड वरती आणि लाईन अप होणार आहे 2 टीमचा तिथं, आणि तिथंच टॉस होणार आहे आणि तिथूनच मॅच चालू होणार आहे. चला आता बघूया. बघा चला प्रणय भगत आपला तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. तेल नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे ध्रुव मिवरा वॉरियर्स या संघाने. आणि त्यांचा निर्णय काय? तर आम्ही टॉस लूज झालोय आणि आता चालला बसतोय. पहिला चेंडू खेळ, यावेळेस मात्र आडव्या फलीने चेंडूला खेळलाय. चेंडू जातो, ट्रॅव्हल झालाय. पहिल्या चेंडूवरती येते एक मोठा फटका. चेंडू होईल महेंद्र वर्तकचा.
सुमित भगतसाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू 30 दिशा 23 दशा पुन्हा एकदा चेंडू होतो फरार मिळतील धावा यावेळेस मात्र सुमित भगतसाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला केला पुन्हा एकदा दिशा निवडलेली आहे पुन्हा एकदा चेंडू होईल फरार मिळतील धावा 4 बॅक टू बॅक 3 चौकार यावेळेस मात्र सुमित भगतच्या बॅट मधून आलेले आहेत सुमित भगतने यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय क्षेत्ररक्षक तिथे नाहीये पुन्हा एकदा चेंडू होईल फरार मिळतील धावा 4 हा चेंडू महेंद्र वर्तकचा यावेळेस मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे यावेळेस मात्र झेल टिपलाय 200 रुपयाचा मानकरी ठरलाय महेंद्र वर्तक इथे मात्र कमबॅक करून दिलंय मंडळासाठी एक देणगी आलेली आहे विजय सालुंके दत्तपाडा यांच्याकडून 3000 रुपये मंडळ पुन्हा एकदा हा चेंडू रजतसाठी यावेळेस मात्र सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आकाशात क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज स्वतः चेंडू खाले आणि रजत भगत बॅक टू द पॅवल तो आलाय प्रथम राजेंद्र भगत मॅन फ्रॉम भगत अलीतला हुकमी अक्का 14 बाईक आणि 3.5 फोर व्हीलर एक अर्धी वाटून घेतली एक हार्ड हिटर एक ऑलराऊंडर मैदानामध्ये पाहायला मिळेल प्रथम राजेंद्र भगत मॅन फ्रॉम भगत अली पाहतोय आपण मुन्ना मायकल यावेळेस मात्र बिग ब्लो पहिल्या चेंडूवरती प्रथम भगत बॅक टू द पॅव्हलियन काय घडलंय इथे मात्र स्वतःवरती नाराज इथे चेंडू काहीसा यावेळेस चेंडूवरती गोलंदाजीच्या मोर्चावरती ज्यावेळेस चेंडू ऑर पिच पद्धतीचा होता फुलर लेन पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चला आणि आमचे साथी समालोचक त्यांचा वाढदिवस आहे आणि मात्र अंजू देखील अनुभवाचा फायदा नक्कीच होणार यावेळेस चेंडूवरती वायडेश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बा कमॉन डीजे नाहीये मित्रांनो बॉलच्या मेरिटवरती जेव्हा खेळताना आणखीन एक गडी 5व्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र बाद मेडन नाही आहे परंतु डॉट की कॅच आणि शिकला म्हणजेच मेडन ओव्हर होणार नाहीये चांगला प्रयत्न केला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जमीन बसतो चेंडू प्रयत्न करतायत परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद आणि धावपल कोर 2 धावा पूर्ण चला मित्रांनो सुमित भगत की पहली गेंद हल्का दूसरे सॉफ्ट हैंड से प्लेसमेंट किया अच्छी गेंद का ओहो फिर से एक बार सॉफ्ट हैंड से खेलते हुए फील्डर पॉइंट इधर में अच्छी फील्डिंग ओहो क्या बात है ओवर पॉइंट की तेजस पाटिल को यहाँ पर डाई लगानी होगी गेंद हवा में और सीधा मिडल के ऊपर वहां पर फील्डर कहलाते कोई गलती की गुंजाइश ही नहीं 13 का पुल 17 की माला झुकेगा नहीं साला फेंक दे डीजे वाला पांडे अक्षय पाटिल मोनिया और दूसरे सुमित भगत फिर से एक बार देखिए कवर पॉइंट की दिशा में खेलने की कोशिश की थी किया जाएगा ओहो इस बार देखिए और पिच के यहाँ पर शानदार गेंदबाजी सुमित भगत चेंडू नहीं भगत इस बार अड़े बल्ले से खेल दिया फाइन लेग की दिशा में फील्डर एक ही ट्रेन प्लेटफॉर्म पे 2 ट्रेन नजर आई और इस बार देखिए जीवन बाजी के लिए 4 बाइक लेने वाले गेंदबाज मध्ये घे हो तू व्लॉग मध्ये घे त्याचा स्वतःचा पण इस बार पॉइंट इधर में खेल दिया 30 यार्ड सर्कल के बाहर गेंद शामिल होती हुई फील्डर जब तक फील्ड करेंगे तब तक रघुनाथ माली ने और उनके साथी सहकारी उल्लास पाटिल इन्होंने 2 रन लेकर साइडबाज अच्छी गेंद आंखों में जाकर पॉइंट इधर में खेल दिया फील्डर है वहां पर 1 रन लेने का मौका 100% खराब लेंसी थ्रो यहाँ पर अंडर का थ्रो करते हुए इस बार फिर से एक बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास खिलाड़ियों के दरार वहां पर लॉन्ग ऑन में फील्डर
तीसरे ओवर की पहली गेंद बैकफुट पर जाकर पंच किया, थर्ड मैन की दिशा में गेंद आउटफील्ड फास्ट है, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के करीब पर गिर जाएगी सीमा रेखा के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। चौका रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हैं। इस बार पॉइंट इधर में खेलने का प्रयास, बैकवर्ड पॉइंट की दिशा से फील्डर आएंगे, एक रन लिया, दूसरी रन की कोशिश, यहाँ पर देखिए क्या हो रहा है। हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ। के दबाव में फील्डर गेंद के नीचे, ओहो शानदार कैच, लाजवाब, फिर से एक बार डीजे को मौका। इस बार स्विच हिट करने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, दशरथ मती करते हुए सुमित भगत फिर से एक बार ऑन साइड पे खेल दिया, लॉन्ग ऑन में फील्डर है, एक रन लिया, एक रन पर संतुष्ट, कमाल की फील्डिंग। ओहो फिर से एक बार बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, सम्मान देते हुए कमाल की गेंदबाजी, अच्छी गेंद का सम्मान कर रजत। ओहो स्विच हिट का प्रयास, फिर से एक बार दूध आई तलवार, फुल टॉस गेंद, बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा। इस बार मिस्टर विश्व के दबाव में आप चांस को फुल चांस में कवर करने की कोशिश, फील्डर उसके पास राजा मात्रे, बड़े स्ट्रोक लगाने होंगे और इस बार आया गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से, गेंद सीमा पर, पकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा। ओहो इस बार देखिए बल्ले का अंदरूनी सिरा, गेंद पहले भाग मिलका भाग, फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा, स्कोर इस बार शानदार गेंद, ओहो संतुष्ट होना होगा क्योंकि फील्डर यहाँ पर वेदांत भगत के बाद निकले, पहली गेंद फुल टॉस और फुल टॉस वसूल करने की कोशिश और शानदार कैच, बड़ी मछली को जाल में फांस लिया, विकेट का पतन, डीजे को मौका। वेदांत फिर से एक बार, ओहो वेदांत की शानदार गेंद, इस बार देखिए ओहो ये क्या हुआ, मोए मोए डीजे। ओहो वेदांत की तेज तर्रार गेंद, कम बैक करते हुए गेंद, यहाँ पर मैच में लाने वाली, पकड़ करने वाली गेंद, गोल जीतला है, अपना डिसीजन जिंक लो और जरूर इस तरह से मैच जीत लिया फील्डिंग करने वाली भगत वाली टीम ने इसमें पकड़ रखी और शानदार जीत हासिल करते हुए डीजे। तर गाईज आम्ही एक मॅच जिंकलेलो आहोत आणि आता सेकंड मॅच चालू आहे, त्याच्यानंतर आमची पुन्हा एकदा मॅच लागणार आहे। तर आता सेकंड मॅचचा काय चाललं आहे ते बघूयात आपण। तर माझ्याकडून थोडी चुकी झाली बॅटिंगमध्ये, पहिल्याच बॉलवर मी सिंगल काढायला गेलो आणि कट लागून आऊट झालो आणि 2 ओव्हरमध्ये आम्ही तिघं पण आऊट झालो, रजत मी आणि भगत तिघं पण आऊट झालो। त्याच्यानंतर मग स्कोर केला पोरांनी आणि आम्ही तो डिफेंड केला। आता बघूया सेकंड मॅच चालू आहे ही, त्याच्यातून कोण आमच्यासोबत येतोय आता बघूया। तर 5 ओव्हरमध्ये 41 काढल्यात आणि आता रिक्वायर्ड रन रेट काय किती आहेत माहीत नाही, पण मॅच चालू आहे ही। चावी द्यायची यशस्वी होणार का, यावेळी पण मोठा फटका लागवलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी चेंडू धावतोय, पळतोय, टांगा पलटी, घोडे फरार आणि सतेश पाडे तुमच्यासाठी आहे, सतेश पाडे तुमच्यासाठी संधी आहे, सन्माननीय सुजित तुकाराम हा आपला खूप मोठा फॅन आहे आणि हा आणि आपला छोटा भाऊ बाबू तुझं नाव काय बाबू? रियाश आणि तुझ्या बाबूचा त्या मल्हार, हे दोघं जण माझे व्हिडिओ बघतात आणि कधी पण यांच्या इथून गेलो तरी मला हाक मारतात आणि बोलतात दादा तुझी व्हिडिओ बघितली म्हणून। एक बरं वाटतं। मॅच परत कंटिन्यू करूया।
यावेळेला मोठा फटका होम साईडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली चेंडू अडवते त्याचवर मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त मात्र काय घडतंय काय बिघडतंय सारल पुन्हा काय बिघडतंय चुकीला माफी नाही आणि यावेळेला चेंडू पुन्हा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर डीजे गौरी नोंदघ्या गोलंदाजी करणार 3 बॉल 12 यावेळेला पुन्हा एकदा राहुल सालुके यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका लगावला कव्हर मध्ये तुझा प्रशिक्षक त्यावेळेस झालाय येथे तर जोर मात्र एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली धावसंख्येत एक निवाड यावेळेला शॉट यार क्लास 5000 देतो मला जिंकायचं आहे असं काहीतरी म्हणतोय अर्चित व्यक्त करतोय डावीकडून राईट अप ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर फाईन लेग क्लिअर करणारा हा चौकार आपण पाहतोय आखून टाकाचा चेंडू पुन्हा एकदा आलाय अतिथी कक्षाला सलामी देणारा 2 बाउंड चौकार कमॉन डीजे मार्कवरती यावेळेसच्या चेंडूवरती वा बाय वा फ्लॅट अँड ग्लोरियस फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय बाहुबली षटकार कर्णधाराचा घेतलाय हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट परंतु इथे मात्र फलंदाज स्पोर्ट्समॅनशिप दाखवतोय आणि मात्र खेळाडू वृत्ती दाखवून फर्स्ट विकेट डाऊन सुमित भगत आली संघाला सुमित भगतच्या स्वरूपामध्ये पुढील चेंडू यावेळेसच्या चेंडूवरती आधीच ठरवलंय प्रीडेटर मॅच आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज उपेंद्र त्यावेळेस तो चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू चांगला फटका डीप फाईन लेग 1 बाउंड क्लिअर करणारा चौकार डीजे रिकाम्या जागावरती आता मात्र फटका फसलाय भिरकवण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे सेकंड विकेट डाऊन पाहायची असेल तर कुठेही जाऊ नका नौकार प्रीमियर लीग याला जॉईंट व्हा याची नाही याची डोळ्याचं पृथक्करण 4 बाईक आणि 3.5 4 व्हीलर एक भागिक सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिलाय म्हणजेच काय मित्रांनो चांगल्या चेंडूवरती सन्मान द्यायचा असतो आणि खराब चेंडू लो फुल टॉस होता परंतु लेग स्टिक वरती होता जर लागला असता तर चौकार सहज मिळाला असता दिशा देऊन यावेळेस चेंडूवरती हलक्या त्याने प्लेस केले पुश केले आणि मात्र इथे खुश राहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार स्क्वेअर कट करायला असतात स्क्वेअर कट खेळताना मध्ये खेळत असताना हलक्यातून स्टेअर केलाय वा भाई वा जॉन टी रॉड्स इथे मात्र मैदानामध्ये दाखल जेव्हा लो स्कोरिंगचा सामना असतो तेव्हा एकदा धावेला परंतु हा लॉंग स्टॉप एरियामध्ये नशिबाचा चौकार डीजे आला की काय परंतु बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे सहजगती अडवतोय डीप प्रोडक्टच्या क्षेत्रामधून किंवा डीप स्क्वेअर लेग मधून आलाय आणि डीप प्रोडक्ट मध्ये सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचं होतं ठरण्याच्या क्षेत्रामध्ये चांगली अशी पेची परंतु टॉपिक क्रीज मध्ये पोहोचतोय षटकाचे पुढील चेंडू त्यावेळेस चेंडू हलक्याने स्टेअर केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय अडवतोय फेक करेल तोपर्यंत सिंगल ढिलेपणा तिरंगाई मैदानावरती काय घडतंय थ्रो पहा इतका ढील करा तो बघ बॅकअप करणारा होता म्हणून मान्यता लो फुल टॉस होता फुल ट्रेल वसूल केलाय का पाहावं लागेल आणि मात्र स्टॅट अँड डिलिव्हर्ड उर्वरित अंकगणित श्रेणी स्ट्रॅटेजिस्टिशियन आमच्या बाजूला बसली धावा किती पण धावा 3-4 तुमच्या मनगटा तुमच्या रनिंग बिटवीन द विकेट वरती किती जोर असेल तोपर्यंत धावा 2 धावा घेतल्यात सुंदर रनिंग चेंडू पहिल्या चेंडूवरती इनफॅक्ट आउट ओव्हर कव्हर चेंडू जातो 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना ते चेंडू मागे तोपर्यंत 2 झाल्यात तिसरी घ्यायची आहे का घेत आहे परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोचताय नाही पोचताय म्हणजे रनआउटच्या स्वरूपात लॉक भगत आलीमध्ये भगत जास्त आहे आणि भगतच घेतलेत आला रे आला
माझा बॅटचा तडाखा या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील आता डझन षटकार. स्विच वाढवला. आउटस्टँडिंग फटका उडवलाय, डिपॉझिट केलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार इथला सीआयडी आला रे आला की काय उडवला, परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. इथे मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत मध्ये प्रॉब्लेम तुझं तू बघून घे, तू आउट असा नियम आहे. आपण सुद्धा स्पीडअप करा. हो सुरेख फटका. जशा प्रकारे विराट कोहली सहजगत्या कुबल ड्राईव्ह खेळतो, आरामात खेळलाय आणि मात्र समोरच्या सिनियर खेळाडूला यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट, परंतु तिथे पकडतोय झेल. आता मात्र 61-62 रन्सची 500 रुपये सुपर ओव्हर खेळवली जाईल. याकडे लक्ष द्यावे दोन्ही संघांनी. आणि चालू सामना आहे एका बाजूला कशा प्रकारे असेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न इथे मात्र बसलाय. प्रयत्न इथे मात्र रती जर पार करावा लागेल तर चांगली फलंदाजी जरूर करावी लागेल. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह केला, एक धाव दिली, दुसरी धाव चोरण्यामध्ये यश झालेली आहे. थोडेसे कच्चा क्षेत्ररक्षण. लोवर फुल टॉस आडव्या बॅटने फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू चाललाय आणि गेला 4 धावांसाठी. कमांडीचे हा चेंडू यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बाकी आहे. यावेळेस मात्र आडव्या सरळ बॅटने खेळलाय, चेंडू हवेत आणि गेलाय सीमारेषा पार. हा येतोय मोठा षटकार. कमांडीचे पहिला चेंडू मात्र फेस करेल प्रथम भगतचा. यावेळेस मात्र आपण झालेली आहे. मात्र डिसिजन पेंडिंग आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पंच इशारा करताय. हकीकेश माली मला सांगतो मैदानामध्ये तो यावेळेस मात्र थोडासा पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल घेतली जाते असेल. आता मात्र सर्व जिम्मेदारी त्याच्या खात्यावरती आहे. का घेतलेला आहे मला, मी का कॅप्टन आहे हे स्पष्टपणे दाखवून देतो. आणि चेंडू पॉईंटच्या डोक्यावर 4 धावा. चेंडू भगतचा आडव्या बॅटने चेंडू केला, चेंडू हवेमध्ये. चिन्मय भगत चेंडू खाली आणि इथे मात्र झेल सोडलाय. यावेळेस मात्र लो फुलचा स्वरूपाचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तितकासा चांगला कनेक्शन नाहीये, परंतु एक धाव निश्चितच नाही. एका धावाने धाव फलक वाढते, जाऊन पोहोचते म्हणजे 25 वरती. हा चेंडू 35 मात्रेसाठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बसलाय. बॅक टू 25. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट, तिसरा डॉट. हो बॅक टू बॅक. मला वाटते 30 स्ट्रोक नाहीये. पुन्हा एकदा डॉट, चौथा डॉट. लगातारचे 4 मात्र त्याला आता पुढचे 5वी ओव्हर देतील बहुतेक. हा काही समीकरण. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला केलं, चेंडू चालला गॅपमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हा चेंडू. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटची सरळ जाऊ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज चालू असेल. हा चेंडू 34 धावा. यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलंय. मस्त एक एंडवरचा फलंदाज सुशील मात्रेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे. 32 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र एक धावेची समाधान मानावं लागेल, ते म्हणजे दोनही फलंदाजांना सिंगल चालू आहे क्रिकेट. यावेळेस मात्र आडव्या बॅटने इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू होतोय फरार. खेळतील धावा 4. रजत भगतचा साठी. हो यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर मात्र निर्धाव चेंडू दिला. चेंडू सुशील मात्रेसाठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेगचा चेंडू
इथे मात्र उत्तर नाही आहे. जावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा लीड झालाय सुशील मात्रे यासाठी. यावेळेस मात्र सर्व दांडे उडवलाय जरूर चेंडू हवे. योगेश वेगळा चेंडू खाली आणि इथे मात्र टिपलाय खेळ संपलाय फलंदाज सुशील मात्रेला खेळ. म्हणजे 3 चेंडू हा चेंडू. यावेळेस मात्र आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज झालाय जरूर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र निर्धाव चेंडू एक धाव गेले पूर्ण मैत्री वल्हार वॉरियर्सच्या संघाला. यावेळेस मात्र चांगला फटका रिव्हर्स अटेंड केलाय. मास्टर माइंडच्या डोक्यामधून येतोय बॅट मधून येतोय षटकार अटेंड केला. पंचायतची भूमिका स्वीकारावी. गाईज मी पण आहे या टीम मध्ये. तर गाईज आम्ही आता जेवायला आलोय. आम्ही म्हणजे आमच्या टीमकडून आमच्या कुटुंबाला जेवण आहे म्हणजे सर्व आमच्या टीमला. तर आम्ही आता जेवायला आलोय आपल्या समुद्रावरती. आपला संदीप काकाच्या आत्या आपली संदीप काकाची बहीण वायू आत्याच्या इथं जेवायला आलोय. तर ही बघा सगळी फिल्डिंग आपली जेवायला बसलेली आहे. बघा सगळी गँग जेवायला बसली. ही बघा आमची गँग सगळी सर्व गँग जेवायला बसली. हाय गाइस. डोईवर डोई घ्या पहिला याना घ्या. संदीप भगतने आपल्यासाठी जेवण बनवलं आहे आणि नित्या आकाने. हे बघा आमचे कुक पार्टीचे कधी पण पार्टी असली तरी आपले हेच कुक असतात. तर आता जेवू आणि मग तिकडे जाऊ परत. एवढा खोटा बोल मला वाटलं नव्हतं. सन्मान्य संतोषजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर लगातार चला मॅच ठरतोय नो डाऊट. रघुनाथ माली ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली अशी फलंदाजी आणि मात्र गोलंदाज सुमित भगत पहिला चेंडू थांबायच्या दिशेला. मात्र नशिबाची साथ भगत परिवाराला भेटते. असं वाटतं की जादू ठेवणार भूकना टेक तमाशा देख. चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. किंवा चॅम्पियन यावेळेला मोठा फटका झेल झालेला डाऊन केलाय. यावेळेला मात्र प्रयत्न केलाय स्वीकारताना. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बेटीने करून काढला. बिरबिकेला क्षेत्ररक्षक आहेत. टीम मधून येतील चेंडू अडवतील चेंडूची फेकी करतील. त्याच्यावर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी प्राप्त करतील. पुढचा चेंडू यावेळेला साईडला केलकाडा क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न घेतली धाव घेतली जात नाहीये. ओहो तेच तर चेंडू यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विस्तावलाय. पंचांचा इशारा भागात. यावेळेला मोठा फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या एरियाचा बायकर मानला जातो कारण त्याच्याकडे असलेली गुणवत्ता तो सादर करतोय. डीजे मास्टर तन्मय वर्तक पदतालिकेचा वापर केला. के खिलाड़ी फील्डर नहीं है वहाँ पर. शॉट पाएंगे फील्डर आएंगे फील्ड करेंगे. बाबा डीजे इनके तरफ से समालोचक इमरान बुखारी भाईजान के लिए यहाँ पर तोहफा आता हुआ कैश प्राइज आता हुआ उनका भी मैं पर बल्लेबाज नचिकेत. फिर से एक बार लीडिंग एज बल्लेबाज आवाज जरूर सुनाई दिया. क्या होगा इस बार के दबाव में और यहाँ पर आने के टाकीवर खेळकरी फलंदाज शंकर लावेल.
इस बार स्लॉट में उसे भेज दिया गेंद हवा में, क्या नतीजा होगा? पर यस, अंपायर डिसिजन यहाँ पर आता बघा इथे उपस्थित होत आहेत त्यांचा सुद्धा नवकार प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेत आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला सुद्धा सहर्ष स्वागत. आणि या वेळेला जेल नदीला दान केलाय. आभार व्यक्त करतो मी, सर्व विनंती करेन सर स्टेजवरती या. आपला सहर्ष स्वागत आहे. ओहो, इस बार आने वाले से का प्रयास पहले ही मन बना लिया था. इस बार स्लॉट में वेदांत इसके लिए अपन एक जल में डालने की कोशिश, उनका खतरा हो सकता था. 10,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. षटकाराची हॅट्रिक लावा आणि शरद मात्रे साहेब यांच्यासाठी अंपायरसाठी दोन. या वेळेला निडी हो पुढे एका पुढे गोलंदाजी करतोय गोलंदाज. यावेळेला मोठा फटका लगावलाय. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली आहे आणि यावेळेला मात्र काही सेकंदच्या क्षेत्ररक्षक पैकी आपण माननीय नितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून शर्यत मात्रे सर जर 2 मिनिटं नाचले तर 5,000 रुपये त्यांच्यासाठी सुद्धा देण्यात येणार आहेत. वेळ या अलिबाग मध्ये सुद्धा तुम्ही नाही आहे. पहिले इनिंग झालेलं आहे आणि 34 धावांचं लक्ष दिलेलं आहे समोरच्या टीमने. त्याला बॅटिंगला उतरले सुमित भगत आणि रजत भगत. हलक्याने डिफेन्स केला. चांगल्या चेंडूंना चेंडूवरती चांगला फटका. प्लॅन जागा भरा, रिकामा जागा भरल्या आणि मात्र चौकाराची मोहर आता भगत आली. भगत परिवार सुमित भगत तंबूच्या असलेला परत केरी करणारा निमिष पाटील याला 500 रुपयाचे यश झाले. एक विभागून घेतली, अन्यथा 4 असते त्याच्याकडे. परंतु हलक्यातून सामना असतो ना तेव्हा एक धावेला खूप सारं महत्व. स्वीट साऊंड रनडाऊन सीमारेषेच्या बाहेर थर्ड मॅच क्लिअर करणारा चौकार गोलंदाजी मार्क वरती हलक्यातून स्टेअर करत पुश केलाय. सेन्सिबल क्रिकेट 2 चौकार आले. आता मात्र बंधनकारक होतो आणि मात्र स्ट्राईक एंड चेंडू. पहिला चेंडू हलक्यातून स्टेअर केलाय या चेंडूला, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये आजच्या पद्धतीचा चेंडू टाकणं पडलंय मागास. टाटा बाय बाय. 200 रुपये तेजस गोल्डी यांच्या माध्यमातून डाय मारून झेल घेतला. जशा प्रकारे APL मध्ये झेल घेतला होता तशा प्रकारे झेल घेतला तर तपू हलकी हाताने वा भाई वा नटराज स्टाईलने स्ट्रोक केलून काढलाय. तुझं मात्र सिंगल तर सामना बनेल. सूचित करायचा होता. स्पीड साऊंड नाही आहे. अराउंड द कार्पेट ग्राउंड शॉट आपण पाहतोय. तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवले तोपर्यंत आपण पाहतोय या षटकामध्ये. ओहो लेग कट लेदर बॉल क्रिकेटचा अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य नेतृत्व फटका ये दिल मागे बॉल आहे. स्वीट हिट परंतु इतका बाउन्स त्यांचे नाखुश. वा 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 क्रिकेटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ओहो सेन्सिबल कॉपी वर स्टाईलने इनसाइड आउट ओव्हर कव्हर. या वेळेच्या चेंडूवरती वा भाई वा आला रे आला ब्रँड तिथं 10,000 मीट यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. परंतु काय घेऊ शकतो आधी 4 व्हीलर एक विभागून घेतली अन्यथा 4 असतात नावावरती.
मी 500 रुपये कोणाकडून 20 मिनिट आणि मात्र नितीश पाटील यांच्याकडून रजतसाठी सुद्धा 500 रुपयाचा जास्त झाला. दुसऱ्यासाठी चढावर आहे, व्यवस्थित येत आहे, बक्षिसामध्ये अंतर आहे आणि या संघाचा भाग मिळतोय. हल्ले की आपण डीजे मास्टर एखादे सुमधूर संगीत असा त्यांचा विचार आहे. स्विचिंग करायचं होतं परंतु बॅटवरती पहिला चेंडू फ्लिक केलाय आणि बॅटने चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. फोकायचा आहे पंचायतकडे दात मागितली पण त्या तात्यामध्ये भगत आणि त्याचे मित्र परिवार चेंडू हवी क्षेत्रक्षक नाहीये कव्हर पॉईंट गेला चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्रक्षक येते चेंडू अडवते चेंडूची फेकी करते तकवर मात्र 2 धावा घेण्याची संधी तिथे प्राप्त झाली. गोलेजी बरे साहेब यावेळेला फायनल खेळला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार येत आहे खणखणीत ₹11,000 त्यासाठी होणारी लढत यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू आपटीच्या बाहेर पडतो. शरदची यावेळेला पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. स्वतःच्या फाळीजवळ चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुमित भगत षटक संपल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळेला स्विचिंग दुधाई तलवार बनी तो आबाद नाही तो बर्बाद सीमा पार चौकार. डीजे बघा धावा सुनीलजी भोईर आणि मिठूजी पाटील सर लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर बॅटिंग टीम साठी ₹5,000 कॅश प्राइज. यावेळेला सफल झाले चेंडूला खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न चेंडू अडवला गेलाय फर्स्ट अटॅम्प मध्ये तत्वर मात्र एक धाव घेतली गेली. धावसाठी आम्हाला सुद्धा सहकार्य केलंय. यावेळेला मोठा फटका फसलाय की अडकलाय की गेलाय यावेळेला अडवलाय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तत्वर मात्र 2 धावा घेण्याची नामी संधी प्राप्त झाली. धावसंख्या 2. यावेळेला फुलर पद्धतीचा चेंडू आधीच मान बनवला होता क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला मात्र चांगला प्रयत्न चेंडू फेकला आहे. यावेळेला स्विचिंग आणि त्याच्यावरती केला प्रतिकार चेंडू गेला त्याच्यावरती पहिला चेंडू यावेळेला प्रयत्न तुम्ही बघत रेडी होते. कोणती धाव नाहीये धोका नाहीये स्विचिंगचा फटका चेंडू सीमा पार षटकार. इसमें क्या छोड़ गए टोकरा टोकरी कवटाचा बोला टोकरा मारते टोकरीला डोला बाइको स्विचिंग करने का प्रयास पहले ही बना लिया था. दूधाई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद पर एक गेंद बर्बाद होते हुए और इस बार देखिए फिर से दर्शकों का खेल दिया है. थर्ड मैन बोल के बाद इस बार जो जाएगी सीमा पार. मथुरा रिसॉर्टचे मालक राज गावण यांना मी विनंती करतो आपण मात्र आमच्या विनंतीला मान देऊन या नावासाठी तुम्ही खेळतो फक्त आणि फक्त आपल्या सुमित भगत याला परंतु सुमित सांगतोय आला रे आला प्लॅन सांगा जरा तिसरा चेंडू महेंद्र वर्तन
सत्याऐंशी क्रिकेट डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय. हे सरकार फुलटॉप बी शेप मध्ये मारलाय. रन दिवसा डावल्या धावांची चोरी 11 रन विकत बॉल नाही बघत परंतु आता मात्र आता मात्र फलंदाज रजत भगत सांगतो मोठा फटका परंतु तिथे मात्र वेटवर अप्पाय डिसिजन फलंदाज इथे बाद आहे. तो युती फलंदाज बाद. संध्याकाळचं सत्र आहे आणि मात्र वाऱ्याच्या विरोधामध्ये मारत असताना हा पकडला जाणारा जे रजत भगत इथे मात्र बॅट कट आहे असा पंचांचा डिसिजन की पंचांनी सांगितले. स्क्वेअर कट करायचा होता परंतु सुमित भगतला आवडेल. स्विच हिट नाही बसत म्हणजेच लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतो. बॉल डिलिव्हरी मध्ये डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न इन्स्टंट आउट. अक्षरशः शरीराचा वेध घेतला आणि मात्र आपला बॉडी बॅलन्सच्या आधारावर हा चेंडू थांबवलाय. तोपर्यंत दोघांच्या मैदानावरती संघाचा मोर्चा इथे मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. यावेळीच्या चेंडूवरती काय घडतंय तिथे मात्र निर्जन स्थळी चेंडू पडतोय. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल स्विच परंतु उंची किती लांबी किती पाहावी लागेल. नाही फक्त आले नाही भगतला कॉन्फिडन्स आहे मी मारणार 6 चेंडू आणि मात्र 26 धावा. 6 बॉल रिमेनिंग 28 6 रन्स रिक्वायर्ड इन स्कोरबोर्ड. पहिला चेंडू इतका लटका चेंडू किंवा लॉलीपॉप चेंडू होता. बाहुबली बाहुबली परंतु तिथे बनवण्याचा बहुमान टक्कते. आता 1ला 4 पाहिजेत गाईज. 1ला 4. तिसरीचा प्रयत्न चला 3 सुपर आहे. चला लगेचच फरक करा. 3 धावा झाल्यात. आतमध्ये कोणी जाऊ नका. मॅच झालेली आहे.
मी सन्माननीय राहुल साळुंखे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते रघुनाथ माली यांना आपण तो किताब द्यायचा. त्याच्या समवेत आपला अलिबागचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं.
खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.